सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावण्याचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे. नमस्कार मंडळी. सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा आपल्याकडे हजारो वर्षापासून आहे. ही केवळ एक धार्मिक कृती नसून तिच्या मागे वैज्ञानिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे देखील आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण ही परंपरा विसरत चाललेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवा लावण्याचे वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि मानसिक फायदे काय काय आहेत, तसेच ते कसे केल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतो. तर सर्वप्रथम आपण दिवा लावण्याची संध्याकाळी परंपरा का आहे ते बघूयात. तर सकाळी आणि संध्याकाळी सूर्योदय व सूर्यास्त होत असतो. हा काळ संधी काळ म्हणून ओळखला जातो, जो अत्यंत महत्त्वाचा असतो. संध्याकाळी दिवा लावण्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिवस आणि रात्र बदलण्याच्या यावेळी नकारात्मक शक्ती सक्रिय होतात. त्यांना दूर ठेवण्यासाठी दिवा लावला जातो. पूर्वीच्या काळी विजेचा अभाव असल्याने सूर्यास्तानंतर घर उजळण्यासाठी ही परंपरा सुरू झाली होती. दिवा म्हणजे अग्नी तत्व, जे घरातील नकारात्मकतेचा नाश करते आणि मानसिक शांती देते. आता आपण थोडक्यात दिवा लावण्याचे वैज्ञानिक फायदे काय काय आहेत, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील आपण जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम पहिला फायदा वैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. तूप किंवा तेलाचा दिवा लावल्यानंतर तो हवा शुद्ध करतो आणि वातावरणातील प्रदूषित कण नष्ट होतात. तसेच कापूर जाळल्याने कार्बन डायऑक्साईड आणि हानिकारक विषाणू देखील नष्ट होतात. तर दुसरा वैज्ञानिक फायदा म्हणजे मन शांत राहते. दिव्याच्या मंद प्रकाशाने मेंदू शांत होतो आणि तणाव कमी होतो. ज्यांना झोपेच्या समस्या असतात त्यांनी झोपण्यापूर्वी दिवा आणि उदबत्ती लावावी. तर तिसरा वैज्ञानिक फायदा म्हणजे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर डोळ्यांचा ताण पण कमी होतो. निरांजनाच्या मंद उजेडामुळे मेंदूला विश्रांती मिळते, त्यामुळे कामात लक्ष केंद्रित करता येते. चौथा वैज्ञानिक फायदा कोणता आहे तो आपण बघूयात. घरात हवा शुद्ध होते. तूप किंवा गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने हवेतील जंतू आणि हानिकारक बॅक्टेरिया मरतात. तसेच दिवा आणि उदबत्तीच्या धुरामुळे घरातील हवेतील अतिशय सूक्ष्म कण नष्ट होतात. तसेच पाचवा वैज्ञानिक फायदा कोणता आहे, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच दिवा लावताना गायत्री मंत्र, ओम किंवा अन्य प्रार्थना म्हणल्यास मन अधिक शांत आणि हलके वाटते. यामुळे मानसिक ऊर्जा वाढते आणि तणाव देखील कमी व्हायला मदत होतो. आता आपण जाणून घेऊयात ह्याचे आध्यात्मिक फायदे काय आहेत दिवा लावल्याचे. तर सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने आध्यात्मिक उन्नती होते. तसेच अग्नितत्वामुळे घरातील वास्तुदोष देखील दूर होतात. तसेच मंद दिव्याच्या उजेडामुळे देवता प्रसन्न होतात आणि शुभ शक्ती आकर्षित व्हायला मदत होते. तसेच मन अधिक शांत होते आणि ध्यान करण्यास सोपे जाते. अंधारात दिवा लावल्यावर प्रकाश होतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील नकारात्मकतेचा अंधारही दूर व्हायला मदत होते. आता आपण बघूयात दिवा लावताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तर पहिली गोष्ट जी टाळायला पाहिजे ती म्हणजे कधीही तुटलेले किंवा जळके निरांजन वापरू नका. घंटा न वाजवता दिवा लावणे टाळा, कारण ध्वनी लहरी वातावरण शुद्ध करतात. रात्री झोपण्याआधी सर्व दिवे विझवू नका. किमान एक दिवा मंद प्रकाशात जळू द्या. आता आपण कुठल्या दिव्याचा उपयोग कसा करावा ते बघूयात. तर गाईच्या तुपाचा दिवा सर्वात शुभ मानला जातो, कारण तो वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. तसेच तिळाच्या तेलाचा दिवा विशेषतः शनिवारी आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी उत्तम उपयोगी ठरतो. तसेच सरसोच्या तेलाचा दिवा शनी आणि राहू ग्रहदोष कमी करण्यासाठी योग्य ठरतो. तसेच कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि मानसिक शांती देखील लाभते. आता या व्हिडिओचा आपण थोडक्यात निष्कर्ष बघूया. दिवा लावणे ही केवळ धार्मिक परंपरा नाही, तर ती आपल्या मन, शरीर आणि घरासाठी फायदेशीर असणारी एक प्रभावी कृती आहे. सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वास्तुदोष दूर होतात आणि मानसिक शांतता मिळते. यामुळे या परंपरेचे पालन नक्की करा
आणि आपल्या घरात समृद्धी, शांतता आणि चैतन्य अनुभवायला मिळवा। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या ग्रुपमध्ये देखील ही माहिती शेअर करा, तसेच बेल आयकॉन जरूर दाबा। धन्यवाद।